हाय, मी मनीषा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते. आता ज्वारीचं पीठ प्रत्येकाच्या घरी असतं. आज जी रेसिपी आहे ती ज्वारीपासून बनवणार आहे. आता ज्वारीच्या पिठाची आपण भाकर वगैरे तर नेहमी खातो, पण ज्वारीच्या पिठाचा अजून दुसरा एखादा पदार्थ तुम्ही खाल्लाय का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर आज मी एक चटपटीत होणारा असा पदार्थ बनवत आहे. हलका फुलका आहे नाश्त्यासाठी आणि तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकतात, कारण दोन्हीलाही होईल अशी रेसिपी आहे. तर त्यासाठी 1 वाटी एवढं आपल्याला पीठ लागणार आहे. तर तुम्ही म्हणताल ही बाई ज्वारीच्या पिठापासून आज असं काय वेगळं बनवणार आहे जे खायला थोडंसं मुलांसाठी आणि आपल्यासाठी पण हेल्दी आहे. तर चला कसं बनवणार आहे आणि काय बनवणार आहे व्हिडिओमध्ये ते पुढे तुम्हाला समजेलच. चला तर मग बनवूयात आणि यासाठी काय काय साहित्य लागते ते सुद्धा पाहूयात. सर्वात अगोदर तर आपल्याला आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी चटणी पण लागणार आहे. तर चटणी बनवण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. याच वाटीनं पाव वाटी एवढा आहे. तर ही छोटी वाटी आहे, ही पूर्ण भरून घेतले. तुम्ही हवं तर शेंगदाणे भाजून घेतले तरीसुद्धा चालतील. त्याचबरोबर कोथिंबीर लागणार आहे आपल्याला थोडीशी, लसण आणि 2 हिरवी मिरची घेतल्यात मोठ्या. त्याचबरोबर चवीनुसार थोडीशी साखर घेतली आणि ते सेंधी मीठ घेतले मी, जे आपल्याला चटणीला आणि यासाठी लागणार आहे पिठासोबत. आणि खायचा सोडा थोडासा घेतला आहे. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतले आणि ज्वारीच्या पिठाच्या वाटीनेच अर्धी वाटी एवढा रवा घेतला आहे. आता हे दोन्ही रवा आणि ज्वारीचं पीठ दोन्ही मिक्स करून बनवणार आहे. चला तर मग सर्वात अगोदर चटणीसाठी चटणी बनवून घेऊयात. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घेतले. त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, लसण आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची. त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ. आता तुम्ही यामध्ये दही वगैरे जे आवडतं तुम्हाला ते ॲड करू शकतात, खोबरं किंवा दही. आणि यामध्ये आपल्याला गोड टाकायचे. कोणताही तिखट पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये थोडंसं गोड टाकलं की आपली चव अजून जास्त वाढते, त्यामुळे नक्की टाका. आता अगोदर यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. एकदम बारीक आपल्याला चटणी बनवून घ्यायची, पातळ अशी. चला तर सगळ्यात अगोदर आपण पीठ तयार करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली मोठी आणि त्यामध्ये ज्वारीचं असं पीठ टाकून घेते. त्यामध्ये रवा, सगळं साहित्य अगोदर मिक्स करून घ्यायचे. तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तर पण टाकून घेतलं तरी चालेल. त्याच्यासोबतच आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचे. अर्धा चमचा एवढा खायचा सोडा आणि यामध्ये आपल्याला लागणार आहे थोडंसं दही. तर मी अगोदर व्हिडिओमध्ये दाखवायला विसरले होते, तर इथे आपल्याला दही लागणार आहे. त्याचबरोबर आता मी दही म्हटलं होतं तर पाव वाटी एवढं दही यामध्ये घालायचे. आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित पातळ होईपर्यंत मिक्स करायचे. यामध्ये लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी खूप जास्त टाकायचं नाही, आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं, म्हणजे आपल्याला समजतं की पीठ आपलं किती घट्ट आहे किती नाही. जसं आपलं डोशाचं पीठ राहतं ना, तसं आपल्याला हे पीठ बनवायचे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. आता आपलं हे पीठ चांगलं असं तयार झालं. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. हे अजून थोडंसं रवा भिजला का अजून घट्ट होतं. यामध्ये थोडंसं पाणी टाकते. जवळजवळ मला 1 ग्लास एवढं पाणी लागले आणि आता हे पीठ आपल्याला फक्त 10 मिनिट झाकून ठेवायचे आणि 10 मिनिटानंतर आपण हे बनवायला घेऊया. 10 मिनिट हे आपल्याला त्याच्यावरती प्लेट ठेवून झाकून ठेवायचे. इथे मी वाटीमध्ये जेवढं पीठ काढून घेतलं होतं तेवढं मिक्सरला टाकलं आहे आणि मिक्सरला टाकून हे पहा असं बारीक दळून घेतलं आहे. कारण मिक्सरला फिरवल्याशिवाय आपला जो रवा आहे आणि ज्वारी तो चांगला असा मिक्स होतो आणि जो जाडसर रवा होता तो थोडासा बारीक होतो. कारण मी जो घेतलेला रवा होता तो थोडासा जाडसर रवा होता. पहा आपलं पीठ चांगलं तयार झालं आहे. आता याला मी वाटीत काढून घेते आणि चला मग पुढची प्रोसेस करूयात. तवा इथे गरम झालेला आहे आणि आता गरम तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. मी तेल तूप काहीही टाकलं तरी चालेल. थोडंसं असं पसरवून घ्यायचं. आता चोही बाजूला पसरवून घेतले. आता यावरती आपल्याला पीठ टाकायचं आहे.
मी इथं पळीवर पीठ घेतलं आणि काहीच करायचं नाही आपल्याला, फक्त असं टाकायचे आणि चोळून द्यायचं. पसरवायचं नाही, काहीच नाही, फक्त घट्ट जे पीठ आहे ते तव्यावरती सोडायचे. छान आता याला जाळी यायला लागेल, तशी जाळी येऊ द्यायची आपल्याला. आपल्या पिठाला खूप छान अशी जाळी आली. आता याच्यावरतून थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल, बटर आपल्याला जे आवडतं ते टाकून घ्यायचं आणि खालच्या साईडनं चांगला असा भाजू द्यायचा आहे आपल्याला. खालच्या साईडनं भाजला की असा तुटत नाही, एकदम पूर्ण असा गोल चौकून निघतो. आता हा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. हे पहा, खूप छान असा बनवून झालाय. आता हे आपल्याला पलटवून घेतला. आता खालच्या साईडनं पण चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे कच्चं राहू नये, कारण पीठ जे आहे ते थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. आता खालच्या साईडने बघूयात भाजलंय का. फक्त कच्चा राहू द्यायचा नाही, भाजून घ्यायचा. आणि हे आपण साईडनं चांगला असा भाजून घेतलाय. चला तर मग आता मी हे काढून घेते. आता असेच आपल्याला बाकीचे सगळे बनवून घ्यायचे. तुम्ही हवं तर जेव्हा पीठ टाकलं त्यावेळेस त्यावरती कांदा वगैरे पण टाकू शकतात.